धारणी शहरात 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज रंगभवन मैदान इथं विशाल सभा मंडप उभारणीसाठी विधिवत भूमिपूजन करण्यात आले। सकल हिंदू समाज धारणी यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। बुधवार रोजी सकाळी सुमारे 9:15 वाजता वैदिक मंत्रोच्चारात पंडित सूर्यप्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन विधी पार पडला। यावेळी बंटी जोशी, लाला गुप्ता, रतनलाल परिहार, जितू मालवीय, राजेंद्र पटेल, निलेश धारे, पराग जोशी, दीपक मालवीय यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विराट हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून स्वामी जितेंद्रनाथजी महाराज, पीठाधीश्वर श्रीनाथ पेठ, श्रीदेव मठ, अंजनगाव सुरजी यांचे आशीर्वचन लाभणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर रवी पटेल राहणार असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत बौद्धिक प्रमुख आरती तिवारी, चांदूर बाजार या देखील आपले विचार मांडणार आहेत। संमेलनाच्या दिवशी सकाळी राम मंदिर ते रंगभवन मैदान दरम्यान कलश यात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मुख्य सभेला सुरुवात होईल। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी राम खिचडी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। सदर संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज धारणी यांच्या वतीनं व्यापक तयारी सुरू असून शहरासह परिसरातील सनातनी बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।